भूमितीमधल्या समरूप त्रिकोणाचा प्रश्न आहे. समरूप त्रिकोण म्हणजे काय असते, की ते दोन त्रिकोण दिसायला समान असतात, दिसायला सारखे असतात. आता समजा हा एक त्रिकोण आहे आणि हा एक त्रिकोण आहे. ठीक आहे. हे दोन त्रिकोण जर दिसायला सारखे असतील त्यांना समरूप त्रिकोण असं म्हणतात आणि यांच्या ज्या काही बाजू असतील, समजा हे जर 5 असेल, तर हे 10 असेल. हे जर 7 असेल, तर हे 14 असेल. हे 6 असेल तर हे 12 म्हणजे यांच्या ज्या काही बाजू असतात त्या प्रमाणात असतात आणि यांचे जे काही संगत कोण आहेत, समजा हे 30 डिग्री असेल तर हे सुद्धा 30 डिग्री असतंय. समजा हे 70 डिग्री असेल, हे सुद्धा 70 डिग्री असतंय. 100 आणि हे 80 असेल तर हे सुद्धा 80 असतंय. ओके. तर समरूप त्रिकोण म्हणजे काय, जे दिसायला सारखे असतात, त्यांची जी काही माप म्हणजे त्यांच्या जे काही बाजू असतील त्या लहान मोठ्या असतात पण त्या प्रमाणात असतात. आता ही याची दुप्पट आहे, प्रमाणात असतात. आता हे जे त्रिकोण आहे ते समरूप त्रिकोण आहे आणि समरूप त्रिकोणाचं जे काही क्षेत्रफळ आहे ते बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात असतंय. समरूप त्रिकोणाचं जे काही क्षेत्रफळ आहे म्हणजे समजा वरचा त्रिकोण 1 मानूयात, खालचा त्रिकोण 2 मानूयात. याला 1 म्हटलंय, ओके, आणि याला 2 असं म्हटलेलं आहे. मग ह्या त्रिकोणाचं जे काही क्षेत्रफळ असतंय, जे काही एरिया असतंय, ते त्यांच्या बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात असतंय. म्हणजे हे 10चा वर्ग आणि हे 13चा वर्ग म्हणजे हे 100 आणि हे काय हो खाली 169. मग हे जर 100% असेल तर हे किती असेल, 169% असेल. तर हे उदाहरण सोडवण्याच्या आधी तुम्हाला माहिती पाहिजे समरूप त्रिकोण म्हणजे काय आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की समरूप त्रिकोणाचं जे काही क्षेत्रफळ असतंय ते त्यांच्या बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात असतंय, बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात असतंय. ही कन्सेप्ट समजली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करून टाका.